आणि हे होत असताना आपला मुंबई परिसर, ठाणे परिसर कसा बाजूला राहील? 60-70 वर्षांपूर्वी वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब दांडेकरांनी वारकरी संप्रदायाचा उदय आणि इतिहास असा एक ग्रंथ असा एक लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी या भागाबद्दल थोडीशी खंत व्यक्त केली होती. तरी मुंबई त्यातल्या त्यात बरं आहे, पण कोकण पट्टा जो आहे त्या कोकण पट्ट्याच्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय सर्वत्र आहे, पण या भागामध्ये अजून पाहिजे तेवढा प्रसार प्रचार झालेला नाही. पण आता परिस्थिती काय आहे? स्वच्छता, टापटीप, पांढरी शुभ्र वस्त्र घालून सगळ्यांच्या डोक्यावरती पांढऱ्या टोप्या. वारकरी संप्रदायाचा हा नियम मोठ्या प्रमाणामध्ये इथे पाहायला मिळतोय. तुम्ही इतरत्र जर गेलात, आता इथे मी बघतोय पुरुषांच्या जवळपास 80-90% पुरुषांच्या डोक्यावरती टोप्या आहेत. ठीक आहे, आम्ही काही प्रत्येक वेळी दररोज ती घालत नसू देखील, प्रत्येकाचा आपला उद्योग व्यवसाय आहे. मात्र तरी देखील वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम जेव्हा आहे तेव्हा आम्ही त्या दृष्टीनं पोशाख करणं अपेक्षित आहे आणि म्हणून आपण ते करता. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु यानं इतर संप्रदायावरती चांगला प्रभाव पडू शकतो. वारकरी संप्रदायाची जी शिस्त आहे ती वारकरी संप्रदायाला पुढे नेणारी आहे आणि ती शिस्त, ती भव्यता, ती दिव्यता या परिसरातल्या अनेक अशा मोठ्या कार्यक्रमांमधून पाहायला सापडते. मी अनेक मोठ्या कार्यक्रमामध्ये या परिसरामध्ये देखील आलेलो आहे आणि त्यामुळे तो चकचकीतपणा वगैरे वगैरे मात्र हे फिरवू नका तुम्ही, बरं का. हां, ते काही इथं दुसरं काही चालू नाही आहे, त्याच्यामुळे शांतता पाहिजे. नाही, मला असं काही म्हणायचं नाही. हां, त्यामुळे असं काही फिरवू नका. हां, ते जमुरे वगैरे असं काही नाही तिथे. हां, त्याच्यामुळे शांतता पाहिजे, स्तब्धता पाहिजे. श्रोत्यांच्या मनामध्ये दुसरा कुठलाही विचार न येता वक्ता जे बोलत आहे त्याच्यावरती त्याचं अनुसंधान असलं पाहिजे. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दिनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायाम निश्चलामती एवमादि कृतंचेत स्यात् तदा वै श्रवणे फलम. श्रवणाचं फल आपल्याला तेव्हा प्राप्त होत असतं जेव्हा आपलं अनुसंधान पूर्णतः वक्त्यावरती असतं. वक्त्याच्या ठिकाणी गुरुभाव ठेवायचा, मनामध्ये कुठल्याही गोष्टीचं चिंतन न करता केवळ जे आपण श्रवण करतोय, जे आपल्या कर्णपट्टलावरती आघात होणारे शब्द आहेत ते आपल्या मनामध्ये उतरवून आपल्या अंतःकरणाला त्याप्रमाणे आकार देत श्रवण करणं हे अपेक्षित आहे. आणि याला श्रवण करणं म्हणायचं नाही तर ऐकणं आहे. म्हणून आपण कीर्तन श्रवण म्हणतो, बरं का. आम्ही कीर्तन ऐकायला गेलो असं कधी म्हणत नाही, म्हणू पण नाही, कारण कीर्तन श्रवण करायला गेलो म्हणावं. कारण ऐकणं वेगळं आहे आणि श्रवण करणं वेगळं आहे. मी नेहमी सांगतो की कर्णपट्टलावरती शब्दांचा आघात म्हणजे ऐकणं आहे आणि श्रवण म्हणजे आता मी आपल्याला जे सांगितलं ते अनुसंधान असलं पाहिजे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे संख्या असून देखील कीर्तनकाराच्या संबंधाने वक्ता जेव्हा उभा राहत असतो तेव्हा अनुसंधान आपण सर्वजण देता. आणि ही वारकरी संप्रदायाची अत्यंत चांगली पद्धत. आपण याचा मागोवा घेत घेत जीवन जगत आहात, ही अत्यंत महत्वाची गोष्ट. मी नेहमी सांगतो, मी मागच्या सुद्धा कुठल्या तरी एका सप्ताहात मोठ्या इथल्या सांगितलं होतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये दररोज काय करतो ते करतो, परंतु परमात्म्याच्यासाठी थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. परी मोटके निमिषभरी दे तुझाय. काहीतरी क्षण आपण परमार्थासाठी दिले पाहिजेत. काळ सारावा चिंतने. एकांतवासी सुद्धा आहे, पण गंगा स्नाने इथं जमणार नाही. त्यामुळे संतांच्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला सहज करणं शक्य आहे त्या आपण केल्या पाहिजेत. आपण नित्य परमार्थ केला पाहिजे. काही जणांना असं वाटतं की सप्ताह झाला की बस वर्षभर काही करायला मोकळं. पण सप्ताह काय आहे? सप्ताह एक प्रकारचं ट्रेनिंग सेंटर आहे. लक्षात ठेवा की या ठिकाणी आल्यानंतर पारायण कसं करायचं, श्रवण कसं करायचं, टाळ कसा वाजवायचा, मृदंग कसा वाजवायचा, श्रवण कसं करायचं, वावरायचं कसं, हे सुद्धा आपल्याला हे स्थान शिकवतं. कोणाशी कसं बोलायचं हे सुद्धा हे स्थान आपल्याला शिकवतं. आणि इथून गेल्यानंतर मग वर्षभर त्या पद्धतीचं आचरण आपण करायचं. आणि त्यातल्या काही त्रुटी जर का असतील तर त्या शोधण्यासाठी पुन्हा सप्ताहाला यायचं. असं आपल्यामध्ये हळूहळू सकारात्मक बदल करून आपण पूर्णतः वारकरी संप्रदायाचे अनुयायी होणं अपेक्षित असल्यामुळे वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक नियमांचं पालन करणं हे गरजेचं आहे, आपलं कर्तव्य आहे. आणि कारण आम्हाला संत महात्म्यांनी जे सांगून ठेवलंय
ती क्रिया आमच्याकडून होतीच आहे, ती होणं अपेक्षित आहे. ती होत नसेल तर त्या पद्धतीनं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्हाला कीर्तनकारांची ही आचारसंहिता सांगितली आणि वारकरी संप्रदायाची सुद्धा आचारसंहिता सांगितलेली आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशीमाळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जगी. नाथनाथ महाराजांनी सांगितलंय. मी नेहमी सांगतो, एकनाथ महाराज हे कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायाचे संविधान करतात बरं का. वारकरी संप्रदायातील लोकांनी कशा पद्धतीचं आचरण आपल्या जीवनामध्ये ठेवावं, मग ते सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये असो किंवा इतर वेळा जीवन जगत असो, त्यावेळी आपलं आचरण कसं असावं, कोणती कोणती क्रिया, कोणते कोणते कर्म आमच्याकडून घडावेत, हे एकनाथ महाराजांनी आपल्याला विस्तृत प्रमाणामध्ये सांगितल्यामुळे वारकरी संप्रदायाचे संविधान करते, आचारसंहिता करते, आत्ताची चालू आहे ती नाही बरं का, आचारसंहिता करते जे आहे ते एकनाथ महाराज आहेत. आणि म्हणून त्यांनी आपल्याला सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे मी आपल्याला जे सांगतोय त्या सगळ्या गोष्टी इथे पाहायला मिळत आहेत. परंतु वारकरी संप्रदायाचं कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी चालू असेल त्या ठिकाणी आपण एकत्र आलं पाहिजे. जिथे विठ्ठलाचा झेंडा आहे तिथे सगळ्या वारकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. कोणत्याही पद्धतीचा विचार न करता आपण एक हिंदू आहोत. वारकरी संप्रदाय काय आहे? इथे धर्मजागरण महोत्सव असं या महोत्सवाला नाव दिलेलं आहे. धर्म कोणता आहे या धर्माचं चिंतन आपण करा. वारकरी संप्रदायाला भागवत धर्म असं म्हणतात. मग प्रश्न असा आहे, हे जे धर्मजागरण आहे हे वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माचं जागरण आहे का सनातन वैदिक हिंदू धर्माचं जागरण आहे? तर उत्तर असं आहे, हे सनातन वैदिक हिंदू धर्माचं जागरण आहे. कारण सनातन वैदिक हिंदू धर्माचा एक भक्तिपंथ म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. विठ्ठल हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की काही अवारकरी लोक हे वारकरी संप्रदायाला हिंदू धर्मापासून तोडायला टपलेत. लक्षात ठेवा, एक मोठा प्रवाह यांचा आहे की ते म्हणतात वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा संबंध नाहीये. पण हिंदू धर्माचा संबंध कसा नाही? निश्चितपणे वारकरी संप्रदायामध्ये सनातन वैदिक हिंदू धर्मियां व्यतिरिक्तही काही लोक आलेले आहेत. हा या वारकरी संप्रदायाचा मोठेपणा आहे की त्यांनी सगळ्यांना समाविष्ट करून घेतलेला आहे. अहो, वैयक्तिक एकनाथ महाराजांच्या जीवनाचा विचार केला तर त्यांच्याच जीवनामध्ये आपल्याला दोन असे महात्म्य झालेले दिसतात की ज्यांच्या सहवासामध्ये एकनाथ महाराजांचा सहवास ज्यांना प्राप्त झाला आणि ते संत बनले. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, तो यवन दुसरा कोण आहे? सिद्धी अली बाबा म्हणून तो पुढे प्रसिद्ध झाला. तुकोबारांचा एक प्रमाण आहे, कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास. याच्यातले लतीफ मुसलमान कोण आहेत? तर जो लतीफ मुसलमान त्याच्या आईच्या पोटात असताना एकनाथ महाराजांनी केवळ कृपादृष्टीनं त्याच्या गर्भाकडे बघितलं, पोटाकडे आईच्या बघितलं, आणि एकनाथ महाराजांच्या कृपादृष्टीमुळे पुढे तो मोठा संत झाला. हे दोन संत वारकरी संप्रदायामध्ये हे मुस्लिम धर्माचे आहेत, मुस्लिम पंथाचे आहेत, मुस्लिम उपासना पद्धतीचे आहेत. शेख मोहम्मद महाराज असतील, अन्य संत असतील, यांनी वारकरी संप्रदायाच्या व्यापकतेला जाणून वारकरी संप्रदायाचा अंगीकार केलेला आहे. आणि वारकरी संप्रदाय हा सनातन वैदिक हिंदू धर्माचा एक भक्तिपंथ आहे. ही भक्त मालिका, या भक्तीचं वैशिष्ट्य, या भक्तीच्या एकूण व्यापकतेकडे आकर्षित होऊन ही मंडळी आजही वारकरी संप्रदायाची कीर्तन करणारी काही मुस्लिम मंडळी आहेच, त्यांचं वारकरी संप्रदायाने स्वागतच केलेलं आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा सनातन वैदिक हिंदू धर्माचा एक भक्तिपंथ आहे. त्यामुळे हे जे जागरण चालू आहे, हे जागरण सनातन वैदिक हिंदू धर्माचंही जागरण चालू आहे आणि वारकरी धर्माचंही जागरण चालू आहे. विठ्ठल या अभंगाचं चिंतन जर आपण केलं तर या अभंगामध्ये एकनाथ महाराजांची अनन्यता आपल्याला पाहायला मिळते.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण ज्याच्या बरोबर असतो अखंड त्यालाच मानलं पाहिजे, अखंड त्याच्याबरोबरच राहिलं पाहिजे, तर फायदा आहे बरं का. जरा व्यवहारातलं सुद्धा सांगतो, परमार्थाचा विचार तर आहेच आहे. आपण ज्याला मानतो, आपण ज्याच्या बरोबर आहोत, ज्यानं आपल्याला मोठं केलं त्याच्याबरोबर राहणं अखंड आपलं कर्तव्य आहे. व्यवहारामध्ये कधी कधी असे प्रसंग येतात की तिथे बाहेर पडावं लागतं, बाजूला जावं लागतं. मात्र कृतज्ञता हा भाव परमार्थामध्ये अत्यंत महत्वाचा मानण्यात आलेला आहे. ज्यांचे आमच्यावरती उपकार झाले त्या प्रत्येकाच्या कृतज्ञतेमध्ये राहून माणसानं जीवन व्यतीत केलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचं एकमात्र अधिष्ठान म्हणजे भगवान श्री विठ्ठल आहे. आणि त्या विठ्ठलाला मानणारे, विठ्ठलाला मानतात म्हणजे काय लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतो. वारकरी संप्रदायाला भागवत धर्म म्हणतात. त्या भागवत धर्माचं परमोच्च आदरस्थान उपास्य भगवान श्री विठ्ठल आहे. आणि आपण सनातन वैदिक हिंदू धर्माचा विचार केला, सद्य परिस्थितीमध्ये जर आपण वैदिक हिंदू धर्माचा विचार केला तर त्यामध्ये प्रभू रामचंद्रांना हे मोठं स्थान प्राप्त झालेलं आहे. कुठल्या आंदोलनामुळे असेल किंवा नसेल हा भाग निराळा, पण प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण आणि महादेव या तीन देवता हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून आपण पाहतो. मी एकूण जगात पसरलेल्या हिंदू धर्माचा विचार करतोय. बाकी अनेक देवदेवतांना मानणारी मंडळी आहेत, पण एकूण जर का विचार केला तर भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम आणि महादेव या तीन देवतांना आपण हिंदू धर्माचं प्रतीक मानतो. पण या तीनही देवतांचा संबंध हा आपल्या पंढरपूरच्या पांडुरंगाशी आहे. प्रभू रामचंद्राचा संबंध हा अशा प्रकारे आहे की तो महाविष्णूचा अवतार आहे. महाविष्णूचा अवतार असणारा जो प्रभू रामचंद्र आहे त्याच प्रभू रामचंद्राचा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. कारण भगवान श्रीकृष्ण सुद्धा काय आहेत, महाविष्णूचे अवतार आहेत. आणि तो भगवान श्रीकृष्ण गोकुळीहुनी झाला येता, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. पुंडलिकाच्या साठी तो परमात्मा, तो श्रीकृष्ण बाल रूपामध्ये विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये उभा आहे. म्हणजे या दोन देवतांचा संबंध विठ्ठलाशी आहे. विठ्ठल हा हिंदू धर्माचं सुद्धा दैवत झालं. बर, आता भगवान महादेवाचा विचार करा. भगवान श्री विठ्ठलाच्या माथ्यावरती काय आहे, महाविष्णूची पिंड आहे. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, दोन्ही देव एक पाही, तया ऐक्य तुझे नाही. असा एकमेकांचा संबंध. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नेहमी आपण प्रमाण ऐकत असतो. मग तो जर याच्या माथ्यावर आहे म्हणजे त्याचं स्वरूपच त्या ठिकाणी प्रगटलेलं आहे. अशा पद्धतीचा विचार केला तर महादेव सुद्धा काय झाला, विठ्ठल झाला. दोन्ही देव एक पाही असं म्हणण्यामध्ये सगळं आलं, लक्षात ठेवा. म्हणजे जो महादेव आहे तो विठ्ठल आहे आणि जो विठ्ठल आहे तो महादेव आहे. मग सनातन वैदिक हिंदू धर्माच्या ज्या तीन देवता सद्य परिस्थितीमध्ये प्रमुख समजल्या जातात त्या तीनही देवतांचा अंतर्भाव भगवान श्री विठ्ठलामध्ये या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतो, तिथे होताना आपण पाहतो. आणि त्यामुळे भगवान श्री विठ्ठल हे सनातन वैदिक हिंदू धर्माचं दैवत आहे या ठिकाणी सिद्ध होतं. मी आपल्याला सांगितलं की आपण ज्याची उपासना करतो त्याच्यावरती एकनिष्ठतेचा भाव असणं अपेक्षित आहे. आणि तो ती एकनिष्ठतेची भावना ही संत महात्म्याने वारंवार व्यक्त केलेली आहे. गातो एका, ध्यातो एका, अंतर्बाही पाहतो एका, अगुणी एका, सगुणी एका, गुणातीत देखो एका, जनी एका, वनी एका, निरंजनी देखो एका, जनार्दना संत जना पढिये एका, जनार्दना कडिये एका. त्या एकाची उपासना करायची बरं का. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. रखुमाईचा पती जो एक आहे किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. त्यामुळे त्या एकाची उपासना करायची. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. त्या एकाशिवाय दुसऱ्या कोणाचीही उपासना करायची नाही. कारण जो निर्गुण होता तोच सगुणामध्ये आलेला आहे. का गुण आला विटेवरी, धारी सुंदर
पीतांबरधारी सुंदर जो पीतांबरधारी सुंदर जो गुणा आला विटेवरी. जो निर्गुणामध्ये होता तो सगुणामध्ये आला. गुणा आला विटेवरी पीतांबरधारी सुंदर जो. तुकोबराय सांगतायत निर्गुण किंवा ज्ञानोबराय नाथ महाराज बोलतात निर्गुण होते सगुणा आले यशोदेने खेळविले बाईवो. असा जो निर्गुणातला आहे तो सगुणामध्ये आला. त्यामुळे भगवान विठ्ठलाची उपासना ही सनातन वैदिक हिंदू धर्मातल्या एका देवाचीच उपासना आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय हा सनातन वैदिक धर्माचा संप्रदाय आहे. त्यामुळे सनातन वैदिक हिंदू धर्माचं जागरण असो किंवा भागवत धर्म म्हणजे वारकरी संप्रदायाचं जागरण असो, या संबंधाने जागरण होत आहे ते मात्र धर्माचं आहे. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे संत महात्म्यांनी सुद्धा धर्माचा जागर मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. बसवला विश्वतोची सर्व होय जाणता. घडीमोडी हेळा माते पाप पुण्य संचिता. घडीमोडी हेळा माते पाप पुण्य. हो, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, तो एकच आहे. हा, त्याचा निर्देश करतायत संत महात्म्यांनी. त्याचा निर्देश वेगवेगळ्या प्रकारे केलेला आहे. प्रसवला विश्वतोची जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत पर्यंत भिसंविशंती तद्वि जिज्ञासा स्वतत ब्रह्मेती. अनेक कीर्तनकारांच्या मुखातून आपण ही वाक्य ऐकताच. तोच परमात्मा विश्वाच्या प्रारंभी पण आहे आणि विश्वाच्या शेवटी सुद्धा तोच राहणार आहे. म्हणून धर्मगा जागो तुझा तुझी कृपाळू राजा. मग त्या ज्या राजाचं वर्णन या ठिकाणी नामदेवराय करतायत, तो राजा कोण आहे तर भगवान श्री विठ्ठल आहे. आणि म्हणून भगवान श्री विठ्ठलाचा धर्म जागो अनेक प्रमाण आपल्याला त्या संबंधानं देता येतील. धर्म जागो सदैवाचा जोबा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव उच्चारी. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये धर्म हा शब्द थोडा आणखी व्यापक आहे. याची व्याप्ती ही कुठल्याही एका धर्माची. आता भगवान श्रीकृष्णाने जे सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज असं जे सांगितलं, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः असं सांगितलंय. काळजी करू नकोस म्हणला. सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्या धर्माचा त्याग कर. मग सगळ्या धर्माचा म्हणजे काय? आता भगवान श्री विठ्ठलाच्या वेळी इतर धर्म होते का? इतर धर्माची जर का आपण उत्पत्ती बघितली तर साधारणतः 1400-2000 वर्षांपूर्वीची उत्पत्ती आहे. आणि भगवान श्रीकृष्ण किती वर्षांपूर्वीचे आहेत? 5000 वर्ष होऊन गेलेले आहेत. आणि ते काय म्हणतात? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. मग त्या काळामध्ये इतर कोणते धर्म होते? इतर धर्म या शब्दाचा अर्थ अशा प्रकारची उपासना पद्धती म्हणजे धर्म नाही, तर जी जी क्रिया तुम्ही इतरत्र करत असाल किंवा भगवान श्रीकृष्णाची उपासना सोडून इतर कुणाची उपासना करत असाल तर त्या गोष्टींचा त्याग कर. हे भगवंतानं अर्जुनाला सांगितले. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. आणि हीच भूमिका संत महात्म्यांनी अंतःकरणामध्ये बाळगली. आणि त्यामुळे विठ्ठलाच्या शिवाय दुसऱ्या कोणाचीही उपासना आमच्याकडून घडत नाही ही भावना नाथ महाराजांनी व्यक्त केली अभंगाच्या पहिल्या चरणात. विठ्ठल वाचाने आणि कांचे दान. 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 हे विठ्ठल वाचाने आणि कांचे दान. विठ्ठल वाचाने आणि कांचे दान.
दैवत नाही आम्हा चिंतन तुझ्याचे नाही आम्हा चिंतन तुझ्याचे आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत हे विठ्ठला बाजोने आणि कांचे दान नाही आमात नाही आमात दुनियात आणि काचे नाही आवा चिंतना दुनिया विठ्ठला वाचुनी आणिकांचे ध्यान नाही आम्हा चिंतन दुजियाचे. त्याचंच ध्यान करायचं आहे आणि त्याचंच चिंतन करायचं आहे. एकनिष्ठता, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म असं सांगितलेलं आहे. आपल्या उपास्यावरती कोणत्याही अपेक्षेविना श्रद्धा ठेवणं हे भक्तीचं खरं लक्षण आहे. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये त्याची व्याख्या सांगत असताना कोणत्याही अपेक्षेशिवाय त्याची भक्ती करणं अपेक्षिता त्याची बाळगलेली आहे. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम सूक्ष्मतरम अविच्छिन्नम अनुभव रूपम. कामना रहितता, कोणतीही अपेक्षा त्याच्याकडून न बाळगता त्याच्यावरती श्रद्धा ठेवणं हा भाव संत महात्म्यांनी अपेक्षित ठेवलेला आहे, जो नारदांनी त्यांच्या भक्तिसूत्रात आधीच सांगून ठेवलेला आहे. परमात्म्याची भक्ती करत असताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवायची नाही. भक्त आणि देवाची ताटातूट होण्याचा मोठा प्रसंग जरी आला तरी सुद्धा आपल्या उपास्यावरती परमोच्च श्रद्धा आणि निष्ठा ठेवणं, त्याच्या गुणांकडे न पाहता त्याच्यावरती श्रद्धा ठेवणं, या अनेक गोष्टींचा उहापोह नारदांनी भक्तिसूत्रामध्ये केलेला आहे. तो श्रीमंत आहे म्हणून त्याच्याकडे जायचं. काही लोक बघा, लोक काय म्हणतात, बालाजी काय आहे, श्रीमंताचा देव आहे. आणि पांडुरंग काय आहे, गरिबाचा देव. कशामुळे कशामुळे तोही श्रीमंतांचाच देव आहे. खूप विचार त्याच्या संबंधानं करता येईल, पण प्रत्येकाची निष्ठा स्वतंत्र आहे, त्यामुळे मला कोणाच्या निष्ठेला हात घालायचा नाही. आपली आपली निष्ठा आहे. एखाद्या देवतेची उपासना आम्ही करत असू आणि ती कोणत्या अपेक्षेच्या सहित करत असू तर त्याला भक्ती म्हणता येणार नाही, त्याला स्वार्थ म्हणावं लागेल. देवाकडे गेल्यानंतर काहीतरी द्यायचं असतं, मान्य आहे, पण काही मंडळी देतात कशासाठी, जास्त मिळण्यासाठी. कारण त्यांना त्या परमात्म्याचा स्वभाव माहिती आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिधला. सोन्याचा गाव दिला कशाच्या मोबदल्यामध्ये, मुठभर पोह्याच्यासाठी म्हणून सोन्याचा गाव प्रदान केला. त्यामुळे तो परमात्मा भोळा आहे बरं का. त्याला भोळाही म्हटलंय. एका ठिकाणी त्याला भोळाही म्हटलं आणि एका ठिकाणी चतुरा तो शिरोमणी सुद्धा म्हटलेला आहे. मग खरं काय, तो भोळा पण आहे, चतुरा तो शिरोमणी पण आहे, दोन्ही आहे बरं का. मी अनेक ठिकाणी हा विषय मांडलेला आहे की संत वाङ्मयामध्ये अशा अनेक गोष्टी ह्या विरुद्धार्थी समोरासमोर आहेत. मग सामान्य लोकांना प्रश्न पडतो की हे खरं आहे का ते खरं आहे. एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची ठार, थार नाही अपवित्र शरीराईसे. आणि दुसरं चरण काय, शरीर उत्तम चांगले. मग पहिलं चरण खरं का दुसरं चरण खरं? उत्तर काय आहे, दोन्ही खरे आहेत. कारण ते आमच्या संत महात्म्यांनी गायलेले आहेत. शरीर दुःखाचं कोठार तेव्हा आहे जेव्हा ते नामाचा स्वीकार करत नाही. आणि उत्तम चांगलं केव्हा आहे, जेव्हा परमार्थाचे घर नाममुखी, त्याच्या मुखातून कायम परमात्म्याचं नामस्मरण येतं तेव्हा ते उत्तम आणि चांगलं आहे.
म्हणून तो चतुरा तो शिरोमणी आहे का भोळा आहे? तो भोळा पण आहे. तो भोळ्यासाठी भोळा आहे आणि चतुरांसाठी चतुर आहे. आपल्याला ते हिरण्यकश्यपूची कथा माहिती आहे सर्वांना. भक्त प्रल्हादासाठी प्रल्हादा करणे स्तंभी अवतार केला. विदारुनी दैत्य प्रेम पान्हा पाजिला. पांडुरंगे येईवो पांडुरंगे जीवाचे जीव लगे येईवो पांडुरंगे. तो परमात्मा आला आणि त्याने त्या हिरण्यकश्यपूला फाडून टाकलं. आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण कोणत्या अवस्थेमध्ये आला? महाविष्णू स्वतः आला का? नाही, नरसिंहाचं रूप घेऊन आला. त्यांनी वेळही ठरवलेली, हत्यारही ठरवलेलं, स्थानही ठरवलेलं, काळही ठरवलेला, कसं करायचं हे पण ठरवलंय. चतुरा तू शिरोमणी. कारण का? वर मागितला होता की कशानेच माझं मरण होऊ नये. ब्रह्मदेवानी सांगितलं, बाबा मीच मरतो, तुला कसं काय अमरत्वाचं वरदान देऊ? मग त्यांनी सांगितलं की घरामध्ये नाही, घराच्या बाहेर नाही, जमिनीवर नाही, आकाशात नाही, माणसाकडून नाही, प्राण्याकडून नाही, अस्त्राने नाही, शस्त्राने नाही. परमात्म्यानं सगळ्याच गोष्टी साधल्या. घरातही नाही आणि बाहेरही नाही ना, मग उमऱ्यावर तर करता येतं. जमिनीवरही नाही आणि आकाशात नाही ना, मांडीवर तर घेता येतं आधांतरी. मनुष्याच्या माध्यमातून नाही आणि प्राण्याच्या माध्यमातून नाही. धड मनुष्याचं, मुख जे आहे ते सिंहाचं. अस्त्रानं नाही आणि शस्त्राने नाही, नख अस्त्रही नाही, शस्त्र नाही, फाडून टाकला. चतुरा तू शिरोमणी. मात्र तो परमात्मा भोळ्या भक्तांच्यासाठी भोळा होताना आपण पाहतो. जेव्हा भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाकडे शांतीचा प्रस्ताव घेऊन गेले, तेव्हा दुर्योधनाने आग्रह केला की देवा आमच्याकडे जेवण करून जा. पण भगवंतानं सांगितलं तुझ्याकडे मी जेवणार नाही. कोणाकडे जेवावं कोणाकडे नाही याला काही मर्यादा आहे. भगवान ते जाणतोय. आणि त्यांनी सांगितलं विदुर काकांकडे जाणार आहे. विदुरा घरच्या भक्षुनी कण्या. परमानंदे झाला मनमोहन मुरलीवाला. नंदाचा अलबेला पण म्हणतो नेहमी गवळण. विदुरांच्याकडे भगवान श्रीकृष्ण गेला. दार वाजवलं. विदुरांची पत्नी स्नान करत होती. कोण आहे? कृष्ण आहे. कृष्ण हे नाव ऐकल्यानंतर देहभाव हरपला. तुझं पाहता विठ्ठला अशी अवस्था झाली. धावत धावत तशीच नग्न आली आणि दार उघडलं. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर अशी तिची अवस्था होती. लक्षात ठेवा, तो धृतराष्ट्राचा महामंत्री होता. तो धृतराष्ट्राचा महामंत्री होता, तरी सुद्धा झोपडीत राहायचा. बस मला एवढंच बोलायचं. काय करावं काय करू नये कळे ना. काय खायला देऊ? केळी दिसली. केळीचे सालपट भगवंताला दिले आणि केळी स्वतः खाऊ लागली. भगवंतानी काय केलं? खाल्लं. केळीचे सालपट का खाल्ले? कारण श्रद्धेनं दिलाय. श्रद्धेचा परिणाम आहे. तदहम भक्त्युपरितमश्नामे प्रयतात्मनः. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपरितमश्नामे प्रयतात्मनः. पान फूल फळ काही जरी असेल जो मला श्रद्धेनं अर्पण करेल, मोठ्या श्रद्धेनं त्याचं प्राशन मी करतो. विदुरजी आले आणि म्हणू लागले, अगं केळी स्वतः खातीयस आणि केळीचं साल भगवंताला देतेस. मग ती भानावरती आली. म्हणजे परमात्मा तुम्ही काहीही द्याल ते स्वीकारणार आहे. काहीही द्याल ते स्वीकारणार आहे, पण श्रद्धेनं अपेक्षित आहे. त्याला काहीतरी देणं अपेक्षित आहे. कारण रिक्तपाणीर न पश्चेत देवराज्ञो गुरुहू. देवाला, राजाला आणि गुरुला दर्शन करत असताना किंवा भेट घेत असताना कधीही रिकाम्या हाताने जायचं नसतं. धर्मशास्त्र आहे. रिक्तपाणीर न पश्चेत देव. देवाला का? जेणे हा जीव दिधला दान तयाचे करीन चिंतन जगज्जीवन नारायण गायन गुण तयाचे. ज्यांना मला हा देह दिलेला आहे, देवे दिला देह भजना गोमटा. पण कोणी दिला?
देवे दिला, म्हणून त्यांनी आम्हाला हा देह उपलब्ध करून दिला, म्हणून त्याची कृतज्ञता बाळगण्याच्यासाठी म्हणून देवाला दर्शनाला जाताना काही ना काहीतरी नेलं पाहिजे. काही जण देवाला काही अर्पण न करता तिथून काहीतरी घेतात आणि म्हणतात प्रसाद प्राप्त झाला. नाही का, देवाला काहीतरी अर्पण करायचं. एक जण गेला पांडुरंगाच्या दर्शनाला, सुभाष महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला गेला. पुजारी पण आतमध्ये नव्हता, आजूबाजूला काही गर्दी नव्हती, आणि जात असताना त्या चांदीच्या लाटेच्या खाली असे त्याला पुढं पेढा ठेवलेला त्या लाटेच्या खालून त्याला दिसला. जाता जाता विचार केला देवाचा प्रसाद घ्यायला हरकत नाही. हे फार कौतुकास्पद आहे, पण उचलायचं आणि म्हणायचं देवाचा प्रसाद. देवाचा प्रसाद घेऊ म्हणले आपण, हा पेढा आपल्याला खायचा आहे. आतमध्ये जात असताना पाठीमागून काही मंडळी येत असल्याची दिसली. मागे वळून बघितलं आणि योगायोगाने त्याच्याच गावातली मंडळी. म्हणलं आता काय करायचं, देवाच्या समोरचा पेढा जर आपण उचलला तर ही काय म्हणतील मंडळी, नाव ठेवतील सगळीकडे की देवाच्या समोरचं उचललं म्हणून. पेढा तर पाहिजे, कळालं तर नाही पाहिजे. या पठ्ठ्याने देवाच्या पायावरच डोकं असं ठेवलं की तोंडात पेढा येईल. अशी मंडळी आहेत महाराज. परमात्म्याचं काही घ्यायचं नाही. काही जण तिथे काही ठेवत नाहीत आणि पुजारी ते आपला कोणी दिसलं की त्याला प्रसाद म्हणताच येत नाही. जोपर्यंत आपण देवाला काही अर्पण करत नाही तोपर्यंत तिथून प्राप्त झालेली गोष्ट ही प्रसाद केव्हाही असू शकत नाही. जर तो साखर फुटाणे देत असेल तर ते साखर फुटाणे तो प्रसाद नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. काहीतरी अर्पण केलं पाहिजे. देव राज्ञो राजाकडे जाताना सुद्धा रिकाम्या हाताने जायचं नाही. का जायचं नाही? कारण जो देह आम्हाला भगवंतानं दिलेला आहे त्याचं संरक्षण राजामुळे होतं. जो देह आम्हाला भगवंतानं दिला त्याचं संरक्षण राजा त्याच्या सैन्यामार्फत करतो. परकीय आक्रमण जेव्हा येतं तेव्हा तो परतावून लावतो, कारण आमचा देह वाचला पाहिजे. म्हणून ती कृतज्ञता बाळगण्यासाठी म्हणून राजाकडे जाताना सुद्धा रिकाम्या हाताने जायचं नाही. काही लोक म्हणतात मग आता कुठे राजेशाही, आता काय करायचं, मग शास्त्रवचन खोटं आहे का? नियोजन करणारा जो आहे, देशाचा प्रमुख जो आहे, तो आहे राजा. बस त्याच्याकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही. गुरुकडे सुद्धा रिकाम्या हाताने जायचं नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की हा देह मी नाही याची जाणीव त्यांनी करून दिली, म्हणून त्यांच्याकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही. विठ्ठल हो, मग काय असेल, पान फूल फळ काहीही असेल तो स्वीकारतो, मोठ्या श्रद्धेनं स्वीकारतो. म्हणून ती एकनिष्ठतेची भावना इथे गरजेची आहे. जशी आपण देवाची उपासना करतो तसा देवही आपल्यावरती कृपा करतो. मी आत्ताच सांगितले, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम सर्वधर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रजहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. काळजी करू नकोस, मी तुला मोक्ष प्रदान करील. आता या ठिकाणी जो शब्द धर्म म्हणून वापरलेला आहे तो काही हिंदू धर्म म्हणून वापरलेला नाही, कारण हिंदू ही जगण्याची पद्धती आहे. हा काही धर्म तसा बघितला तर नाहीये. जी क्रिया सातत्यानं वारंवार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येते किंवा वर्षानुवर्ष एकाच माध्यमातून एकाच पद्धतीने एखादी क्रिया घडत असेल तर त्याला त्याचा धर्म म्हणायचं. मी उदाहरण नेहमी एक देत असतो. एकनाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, श्वानाचा तो धर्म करावी वसवस भले बुरे त्यासन कळे काही. कुत्र्याचा धर्म काय? भुंकत राहणं हा कुत्र्याचा धर्म आहे, नाथ महाराज सांगतात. हा, मग ते चार पायाचे असो किंवा हा भुंकत राहणं हा कुत्र्याचा धर्म आहे. भले बुरे त्यास न कळे काही. कोण चांगला आहे, कोण वाईट आहे, कोण साधू संत आहे, कोण दारुडा आहे, त्याला काही देणं घेणं नसतं. भुंकत राहणं हे त्याचं काम आहे. म्हणजे काय? भुंकणं ही क्रिया सातत्यानं जर कुत्रा या नावाच्या प्राण्याकडून होत असेल तर भुंकणं हा त्याचा धर्म आहे. ही व्याख्या एकनाथ महाराजांनी केलेली आहे. अशी अनेकांची व्याख्या केली आहे.
वेश्येचा तो धर्मद्रव्य ते हरावे, भले बुरे भोगावे न कळे काही. वेश्येचा धर्म काय आहे? पैसा घ्यायचा आणि आपला देह दुसऱ्याच्या स्वाधीन करून टाकायचा. मग वेश्या या प्रकारामध्ये ज्या ज्या काही स्त्रिया येतात त्यांचा तो धर्म झाला. म्हणजे जी क्रिया सातत्यानं एखाद्याकडून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे किंवा वर्षानुवर्ष किंवा परंपरागतरित्या किंवा सातत्यानं चालत आलेली असते, ती क्रिया म्हणजे त्यांचा धर्म असतो. म्हणून आपण काय म्हणतो की सनातन वैदिक धर्म हा हिंदू धर्म म्हटला गेला, पण हा सनातन पद्धतीनं चालत आलेला आहे. आपले विचार ज्यांना पटले नाहीत त्यांनी उपासना पद्धती स्वतंत्र केल्या, मग त्यांना धर्म म्हटलं. त्यांना धर्म म्हणावं न म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण आपल्या दृष्टीनं सनातन वैदिक हाच एकमात्र धर्म आहे. आणि मग अशा पद्धतीनं संत महात्म्यांच्या दृष्टीनं पांडुरंग परमात्माच सर्वोत्तम आहे, सर्वोच्च आहे आणि धर्माचं स्वरूप सुद्धा काय आहे? तो आहे. त्यामुळे आमच्याकडे चालत आलेली जी काही क्रिया आहे, परंपरागत पद्धती आहे, त्यामध्ये सुद्धा आमचा कुळधर्म सुद्धा भगवान श्री विठ्ठल आहे आणि सगळ्याच क्रिया एकूण विठ्ठल आहे. अभंगाचं दुसरं चरण. कुळीचे विठ्ठल दैवत, आमचे 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 विठ्ठल विठ्ठल दैवत, आमचे कुळीचे 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 विठ्ठल दैवत, कुळधर्म समाजा विठ्ठल देवा, विठ्ठल देवा, समान विठ्ठल देव, विठ्ठल देव, धर्म समाजा विठ्ठल देवा, विठ्ठल देवा, कुळधर्म समाज विठ्ठल देव, विठ्ठल देव, आमचे कुळीचे विठ्ठल दैवत, 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 कुळधर्म समस्त विठ्ठल देव, कुळधर्म समस्त विठ्ठल देव, कुळधर्म समस्त विठ्ठल देव, हे
माझी श्रद्धा निर्माण झाली म्हणून मी विठ्ठलाला शरण गेलो असं नाहीये. आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत. आमच्या कुळामध्ये भगवान श्री विठ्ठल हे कुलदैवत आहे. बघा, एकनाथ महाराजांची परंपरा जर आपण बघितली तर भानुदास महाराज हे आमच्या कुटुंबाचे, आमच्या घराण्याचे मूळ पुरुष आहेत. आणि ते भानुदास महाराज पांडुरंगाचे निस्सीम उपासक होते. लक्षात घ्या, परमार्थ करत असताना कोणती एखादी घटना, कोणता एखादा शब्द एखाद्याच्या मनामध्ये घर करेल आणि त्याचं आयुष्य पालटून जाईल सांगता येत नाही. कपड्याचा व्यापार करणाऱ्या भानुदास महाराजांनी परंपरेमध्ये जरी वारकरी संप्रदायाची वारी चालत आली तरी सुद्धा व्यवसाय कशाचा होता? कपड्याचा व्यापार होता. अतिशय शास्त्रशुद्धपणे कमी रक्कम घेऊन चांगल्या प्रतीचा कपडा भानुदास महाराज विकत आणि त्यामुळे त्यांच्याकडे गिऱ्हाईक पण भरपूर असायचं. भरपूर पैसा कमावलेला. एकनाथ महाराज श्रीमंत कशामुळे आहेत? भानुदास महाराजांनी पैसा कमवला म्हणून एकनाथ महाराज श्रीमंत आहेत. म्हणतात ना, 7 पिढ्या बसून खातील. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे, 7 पिढ्या बसून खातील असं कमवलं तर दुसऱ्या तिसराच असा निघतो की सगळं घालून टाकतो. व्यवहारातली उदाहरण बघा तुम्ही, है ना? व्यवहारामध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. नाथ महाराज हे तिसरेच आहेत भानुदास महाराजांपासून, पण नाव लौकिक एकनाथ महाराजांनी भानुदास महाराजांचा वाढवला. त्या भानुदास महाराजांनी एकदा सहज कीर्तनामध्ये ऐकलं की परमात्म्यावरती सर्व भार आपण जर का घालून टाकला तर सगळ्या गोष्टी तो लीलया करतो आणि आपल्याला मोक्षाप्रत नेतो. आणि त्यांनी विचार केला, जर सगळ्या गोष्टी या घालून या भार राहिलो निश्चिंती अशी जर का अवस्था त्यानंतर होत असेल, मोक्ष मुक्ती आम्हाला प्राप्त होत असेल, तर मग आपलं सर्वस्व जीवन पांडुरंगाच्या चरणावरती का अर्पण करायचं नाही. आणि मग पूर्णतः पंढरपूरच्या वारीमध्ये भक्तीमध्ये भानुदास महाराजांनी स्वतःला ओतून दिलं. आणि परिस्थिती काय झाली? सामान्य वारकऱ्यापास असलेले भानुदास महाराज वैष्णववीर श्री संत भानुदास महाराज झाले. आपल्याला सांगण्याची गरज नाही, आपण जाणते श्रोते आहात किंवा जास्त खोलामध्ये विचार न करता आपण बघा, भानुदास महाराजांनी पांडुरंगाची मूर्ती जर का कर्नाटकातून पुन्हा पंढरपुरात आणली नसती तर आपल्याला कर्नाटकात वारीला जावं लागलं असतं. नंतर काय म्हणावं लागलं असतं? हंपीची वारी आहे माझी घरी, हंपीसी जारे आले नो संसारा, असं म्हणावं लागलं असतं ना. माझे माहेर हंपी आहे तुंगभद्रेच्या तिरी, असं नाथ महाराजांना म्हणावं लागलं असतं. परंतु भानुदास महाराज आहेत की ज्यांच्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली की पांडुरंग परमात्म्याची वारी ही त्या ठिकाणी होऊ लागली. विठ्ठल विठ्ठल आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत, कुळधर्म समस्त विठ्ठल देव. आमचा कुळधर्म जो आहे हा भगवान श्री विठ्ठल आहे. संत महात्म्यांचं जे येणं आहे ते धर्मासाठी आपण नेहमी ऐकतो. धर्माची तू मूर्ती, अनेक प्रमाण आहेत. धर्म रक्षावया म्हणजे धर्माच्यासाठी देव पण येतो आणि संत सुद्धा येतात. पण आपल्याला सर्वांना माहिती आहे, धर्मासाठी देव वेगळा कारण घेऊन येतो आणि संत वेगळे कारण घेऊन येतात. भक्तारा खेपायापाशी धर्मरक्षणा कारणे साधू होतात या अवतीर्णे, नाथ महाराज सांगतात ना. म्हणजे संतही धर्माच्या रक्षणासाठी येतात
आणि देवही धर्माच्या रक्षणासाठी येतो. एक प्रसिद्ध गीतेतला प्रसिद्ध श्लोक आपल्याला सर्वांना माहिती असेल. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. हे महाभारताचे उपकार आहेत बरं का आपल्यावर. निदान गीतेतला एवढा तरी श्लोक बऱ्याच जणांना पाठ आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माच्या साठी परमात्मा येतो, धर्मरक्षणासाठी येतो. धर्म स्थापनेसाठी नाही बरं का, संस्थापनेसाठी. ही गोष्ट लक्षात घ्या, बारकावा लक्षात घ्या. आपल्या धर्माचा संस्थापक कोणीच नाहीये, तो सनातन आहे. म्हणून तर त्याला सनातन आपण म्हणतोय. आपल्या लोकांना आपल्या धर्माबद्दल माहिती व्हावी यासाठी असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. धर्माच्या संबंधानं मोठं चिंतन होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आमच्या धर्माचा कोणीही संस्थापक नाही. मग गीतेत भगवंत सांगतोय धर्म संस्थापनार्थाय. स्थापनार्थाय म्हटलंय का? संस्थापनार्थाय. जो चालत आलेला आहे त्याला व्यवस्थितरित्या योग्य वळणावरती आणण्यासाठी आमचा अवतार होतो. संतांचा सुद्धा अवतार कशासाठी आहे? जै धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती. आम्हा का संसारा येणे हरिभक्ती नामस्मरणे, जडजीव उद्धरणे नामस्मरणे करुणे. सर्व कर्म ब्रह्मस्थिती प्रतिपादाव्या वेदोक्ती हेची एक निश्चिती करणे. आम्हा नानामते पाषांढ कर्मठता अतिबंड तयाचे ठेचणे तोंड हरिभजने. यासाठी संत महात्मे येतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजे दोघांचंही येणं धर्माच्या रक्षणासाठी असतं. मात्र दुर्जनाचा संहार परमात्मा करतो आणि दुर्जनाच्या दुर्जनत्वाचा संहार संत महात्मे करतात. विठ्ठल सांगू का? धर्मरक्षणासाठी प्रत्यक्षही एकनाथ महाराजांचं कार्य आपण पाहू शकतो. प्रत्यक्ष धर्म म्हणजे आता ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो, त्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सुद्धा एकनाथ महाराजांचं कार्य लक्षात घ्या. एकनाथ महाराजांची ही पारंपरिक कथा जरी नसली तरी ज्यांनी साईबाबांचं चरित्र लिहिलेलं आहे अशाच महान लेखकांनी हे चरित्र सांगितलेलं आहे. एकनाथ महाराजांच्या कालखंडामध्ये यवनांचं राज्य होतं, मुस्लिमांचं राज्य होतं. आणि त्या कालखंडामध्ये तलवारीच्या जोरावर धाकात धर्मांतर तर होतच होती, पण एक नवीन संप्रदाय उदयाला आलेला होता. सूफी संप्रदाय त्याला म्हणतात. सूफी संप्रदाय काही फार जुना नाही. हा एकनाथ महाराजांच्या कालखंडामध्ये उदयाला आलेला, साधारणतः 400-500 वर्ष झाले. मग जी जी मंडळी तलवारीच्या धाकानं धर्मांतरित होत नसतील त्यांना तत्वज्ञानाचं आमिष, काहीच न करून परमार्थ घडण्याचं आमिष दाखवणारा हा संप्रदाय उदयाला आला आणि फोफावला. लोक आकर्षित होऊ लागले. लोकांना वाटायचं काय करायचं, काहीच करायचं नाही. काहीच करायचं नाही हे लोकांना फार आवडत असतं बरं का. काहीच करायचं नाही फार आवडतं. सगळ्या देवांना पाण्यामध्ये टाकून द्या आणि फक्त माझ्या फोटो समोर हात जोडा, बस. लोकांना असं वाटतं हे बरं आहे. नाही तर माळ घातल्यानंतर मांसाहार सोडा, दारू सोडा, व्यसनं सोडा, वारी करा, हरिपाठ म्हणा, कुठे कुठाने कुठे झंझटीत पडायचं म्हणतात. जाऊ द्या, त्यापेक्षा माळ नको. भरपूर करायचं असेल तर माणसं त्याच्या नादी लागत नाही. काहीच करायचं नाही म्हणल्यानंतर लोक काय करतात? आकर्षित होतात. बरं, तत्वज्ञान काय? ज्याला तुम्ही भगवान म्हणता तोच अल्लाह आहे. लोकांना वाटलं बरोबर आहे. लोक आकर्षित होऊ लागले. त्या विचारांकडे लोक आकर्षित होऊ लागले आणि ती संख्या, त्या पंथाचा अनुनय करणारी संख्या वाढू लागली. आणि नाथ महाराजांच्या लक्षात आलं की यांना आपण वेळीच रोखलं नाही, यांना जर आपण उघडं केलं नाही तर हिंदू धर्माचं अतोनात नुकसान होणार आहे. मग नाथ महाराजांनी एक युक्ती अशी केली, एक अभंग लिहिला. हजरत मौला सब दुनिया पालनवाला, सब घट में साई बिराजे करत है बोलबाला. अपना साथी समझ के लेना सलील वो ही अल्लाह,
मैं नवाजे मैं गरीब तेरा तेरे चरण को रतवाला, एका जनार्दनी निजवद अल्ला असल वोही बिटपर अल्ला. आता सारखं अल्ला 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 नाथ महाराजांच्या अभंगातून आल्यानंतर लोकही सामान्य लोक विचार करू लागले, नाथ महाराज अल्ला अल्ला का करू लागले. त्याची चर्चा पैठणमध्ये झाली. अर्थ काय आहे, नाथ महाराजांनी हेच सांगितलं की जो विटेवरती आपण विठ्ठल म्हणतो ना तो अल्लाच आहे, आणि जो ते जे लोक हे याला अल्ला म्हणतात ना तोच आपला विठ्ठल आहे. ही नाथ महाराजांनी तात्विक भूमिका त्या अभंगामध्ये मांडली. पैठणमध्ये चर्चा होऊ लागली की इकडे धर्मांतर होऊ लागली आहेत आणि एकनाथ महाराजांसारखा सनातनी एक वैदिक, एक ब्राह्मण, एक संत, एक महापुरुष, एक तत्वज्ञ अल्ला अल्ला करू लागला. चर्चा पैठणची तत्कालीन मुल्ला मौलवींपर्यंत गेली. त्यांना आनंद झाला. त्यांनी विचार केला की एकेका माणसाला आपल्याकडे आकर्षित करण्यापेक्षा एकनाथ महाराज अनायासे आकर्षित झालेले आहेत. एकनाथ महाराज आले की त्यांच्या पाठीमागे हजारो लोक येणार. या महाराज विठ्ठल विठ्ठल एकनाथ महाराज जर का आपल्याकडे आले तर बाकीचे लोक येणार आहे. आजच्या भाषेत बोलू का, नेता आपल्याकडे आला तर कार्यकर्ते आपोआप येणार आहेत. आले नाथ महाराजांच्याकडे, घरामध्ये आले, दार बंद केलं आणि दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. दार बंद करून चर्चा सुरू झाली. बंद दाडा आर चर्चा ही तेव्हापासून सुरू आहे बरं का. बाकीचे लोक जमा झाले बाहेर. काय चालू आहे खलबत. एकनाथ महाराज एकटे आतमध्ये आहेत. एवढे मुल्ला मौलवी एकनाथ महाराजांच्याकडे आलेत. आजकाल नाथ महाराज अल्ला अल्ला करू लागलेत. म्हणजे एकनाथ महाराज हे धर्म परिवर्तन करणार. काही जे चांगले आणि धर्मनिष्ठ लोक होते ते धाय मोकलून रडू लागले. महाराज म्हणले एकनाथ महाराजांसारख्या महात्मा हा जर धर्मांतरित झाला तर आपल्या धर्माचं अतोनात नुकसान होणार आहे. पण ते वाट बघू लागले. इकडे आतमध्ये चर्चा सुरू झाली. मुल्ला मौलवीने नाथ महाराजांना सांगितलं, म्हणले महाराज आजकल आप बहुत अल्लाह अल्लाह कर रहे हैं. एकनाथ महाराजांनी सांगितलं, जो पंढरपुर में ईट पर विराजमान है वही तो विष्णु है, वही तो अल्लाह है. आपका तत्वज्ञान क्या कहता है. मनामध्ये वेगळाच आहे, लक्षात ठेवा. मनात द्वेष आहे. मुखामध्ये मध आहे. मधुतिष्ठति जिह्वाग्रे हृदये तु हलाहलम, अशी त्यांची भूमिका आहे. आणि सांगू लागले, हा हा हमारे भी तत्वज्ञान यही है, जो सब है वो अल्लाह है. एकनाथ महाराजांनी विचारलं, आमच्याकडे चराचरामध्ये परमात्मा आम्ही पाहतो, तुम्ही पाहता ना. हो बिलकुल बिलकुल बिलकुल. ठीक आहे. त्यांनी सांगितलं, मग तुम्ही एवढंच अल्लाह अल्लाह करता तर जरा आमच्या मस्जिदीला पाय लागू द्या. म्हटले तुमची जर तुम्हाला मंदिर आणि मस्जिद सारखंच आहे तर आमच्या मस्जिदीमध्ये या ना. काय तुमच्यासारख्या महात्म्याला फरक पडतो. पण त्यांना हे माहिती होतं की एकनाथ महाराज जर मस्जिदीमध्ये गेले तर त्या काळातले धर्मपंडित धर्ममार्तंड जे ते पुन्हा एकनाथ महाराजांना अपवित्र झाले म्हणून हिंदू धर्मात घेणार नाहीत. म्हणजे एकनाथ महाराजांना प्रश्न पडेल, इकडं जावं का तिकडं जावं. तिकडून द्वेष होत असेल आणि आपण मोठेपणा देत असू तर आपल्याकडे येतील. ही भूमिका. नाथ महाराजांनी सांगितलं, काही हरकत नाही, मला मस्जिदीमध्ये यायला काही त्रास नाही म्हणले. पण तुमचं तत्वज्ञान पक्का आहे ना. आमच्याकडे छोट्यातल्या छोट्या किड्यापासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यात परब्रह्म आहे, अशी आमची भूमिका आहे. तुमची आहे ना तशी. हा म्हणले, त्याच्यामुळे तर आम्ही एवढे पसरलोय, म्हणून तर आमचं तत्वज्ञान लोकांना मान्य आहे.
ठीक आहे, कधी यायचं म्हणले. त्यांनी सांगितलं आइये जुम्मे के दिन आइये. झालं, येतो म्हणले नाथ महाराज. दार उघडलं आणि मोठ्या आनंदानं ही सगळे निघाले. कारण त्यांच्या मनामध्ये विचार आला, चित भी मेरी पट भी मेरी. काही जरी झालं तरी आपला फायदा होणार आहे. आपल्याकडे नाही आले तर हिंदू धर्माचं नुकसान होणार आहे, एवढं तरी पक्का आहे. पैठणमध्ये चर्चा सुरू झाली. या शुक्रवारी नाथ महाराज जाणार आहेत. लोकांचे शिष्टमंडळ येऊ लागली. महाराज काय चालू आहे, आम्हाला कळत नाहीये. तुमच्याकडे ही मुस्लिम मंडळी येत आहेत काय, काही बोलत नाहीत, तुम्ही पण बोलत नाही, ते पण बोलत नाहीत, आणि आम्हाला असं कळालंय की शुक्रवारी तुम्ही मस्जिदीमध्ये जाणार आहेत. नाथ महाराज फक्त हो म्हणून त्यांनी मान हलवली. लोक नाथ महाराजांना तत्वज्ञान सांगू लागले. महाराज अहो तुम्हीच तर आम्हाला शिकवलं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. किंवा इतर कोणत्याही धर्मामध्ये स्वधर्मात निधनम श्रेयः परधर्मो भयावह. आपल्या धर्मामध्ये मरण माणसानं पत्करावं, पण परधर्मामध्ये जाऊ नये, हे तुम्हीच तर आम्हाला शिकवलंय. आणि आमच्या कानावर असं आलंय की तुम्ही मुस्लिम धर्मामध्ये जाणार आहात. नाथ महाराज काहीच बोलत नव्हते. एक एक माणूस एक 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 प्रमाण देत होता. धर्मो रक्षति रक्षितः, जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्म रक्षण करतो. आणि तुम्हीच जर का आम्हाला मार्गदर्शन करणारे तिकडे जात असाल तर कसं होईल. नाथ महाराज मात्र या गोष्टींवर काही बोलत नव्हते. शुक्रवारचा दिवस उजडला. एकनाथ महाराज वाड्यातून बाहेर पडले. दुतर्फा गर्दी जमा झाली. लोक रडू लागले, पाय पकडू लागले, म्हणू लागले महाराज असं करू नका, आमचं कसं होईल. पण एकनाथ महाराज एक नाही दोन नाही सरळ सरळ निघाले. त्या मस्जिदीच्या पायऱ्यांपर्यंत जाऊन उभे राहिले. आणि पुढे आल्याच्या नंतर ही सुद्धा सगळी मंडळी आनंदित झाली की बस एकदा आपल्याकडे आले की ना इकडचे ना तिकडचे. आणि नाथ महाराजांना हे दाखवून द्यायचं होतं, समाजाला दाखवायचं होतं की यांचं तत्वज्ञान हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित आहे. एकनाथ महाराज पायरीवर चढणार एवढ्यात एक डुकराचं पिल्लू तिथून जाताना दिसलं. नाथ महाराजांनी हातात घेतलं. डुकराचं पिल्लू हातात घेतल्याच्या नंतर नाथ महाराज पायरी चढू लागले. तेव्हा ते म्हणू लागले रुकिये महाराज. आता गर्दी तर जमा झाली होती. नाथ महाराज नेमकं काय करतात, अख्खं पैठण जमा झालं होतं. रुकिये महाराज. काय झालं, इसको आप नहीं ले जा सकते अंदर का. त्यांनी सांगितलं हमारे धर्म में हराम है. नाथ महाराजांनी सांगितलं तुम्हीच तर सांगितलं होतं चराचरात परमात्मा आहे. त्यांनी सांगितलं आप नहीं आए तो भी चलेगा, लेकिन इसको हम अंदर नहीं जाने देंगे. हमारे धर्म में कुछ लोगों को कुछ चीजों की इजाजत है और कुछ चीजों की नहीं है. नाथ महाराजांनी दाखवून दिलं आणि सांगितलं हे आपल्याला भुरळ पाडतायत. त्यांच्या मोठ्या मोठ्या त्यांच्या त्या आकर्षक त्यांच्या राहणीमानाकडे तुम्ही भुलू नका. ही मंडळी आकर्षित तुम्हाला करत आहेत. आणि आताच वेळी सावध व्हा. चराचरामध्ये परमात्मा आहे. ते ज्याला अल्लाह म्हणतात तो विठ्ठल आहे. ज्याला आपण विठ्ठल म्हणतो तो अल्लाह. ही भूमिका ठाम आहे. पण आपल्या धर्माच्या शिवाय दुसरीकडे कुठे जाऊ नका. ही भूमिका नाथ महाराजांनी मांडली. विठ्ठल विठ्ठल हो, या भूमिकेचा विचार जर आपण केला तर त्याचमुळे नाथ महाराजांच्या नंतरच्या कालखंडामध्ये मुस्लिम समाज हा वारकरी संप्रदायाकडे आकर्षित झालेला आहे. त्यामुळे धर्माचं रक्षण करणं मग प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष